15 ते 20 मिनिटाचाच फरक होता, जास्त काही गॅप नव्हता. तेवढ्यावरूनच थोडक्यात वाचल्यासारखं झालं. ते आम्ही जसं निघालं, आमचा फर्स्ट घोडा होता. आम्ही जेवढ्या लोकांमध्ये आमचा पहिला घोडा तिथून निघाला. मी चर्चा ऐकली की पहाड कोसळलं, दगड खाली सरकायले, लँडस्लायडिंग झाली, अशी चर्चा ऐकली. आम्हाला पहिले लक्षातच आलं नाही त्या आवाजावरून. तिथं म्हणजे जसं हल्ला झाला तसं ताबडतोब मध्ये म्हणजे 2च मिनिटात आर्मी, CRPF, चॉपर वगैरे सगळे आलते फास्ट मध्ये. हे आहेत साक्षी आणि कृष्णा लोळगे. पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी हे दाम्पत्य तिथंच हजर होतं. गोळीबार सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच त्यांनी बैसरण व्हॅली सोडलेली होती. आता ते मूळ गावी म्हणजेच नांदेडला सुखरूप परतलेले आहेत. केवळ 15 मिनिटं आधी निघाले म्हणून त्यांचा जीव वाचलाय. तो क्षण अजूनही आठवला तर त्यांना भीती वाटते. थरारक होता एकदम. म्हणजे असं बाहेर आल्यावर आता जे रिलॅक्सेशन आहे ते तिथं फिरायला रिलॅक्स वाटणं गेलं. 15 ते 20 मिनिटाचाच फरक होता, जास्त काही गॅप नव्हता. तेवढ्यावरूनच थोडक्यात वाचल्यासारखं झालं. हा, तिथं होतं तेव्हा भीती होती. इथं आल्यावर आता एकदम रिलॅक्स, काही टेन्शन नाही. काय चर्चा ऐकली? आम्ही चर्चा ऐकली की पहाड कोसळलं, दगड खाली सरकायले, लँडस्लायडिंग झाली, अशी चर्चा ऐकली. आम्हाला पहिले लक्षातच आलं नाही त्या आवाजावरून की ते फायरिंगचा आवाज आहे की काय आहे. ते आम्हाला तसं म्हणल्यामुळे तिथले लोकलचे लोक म्हणले लँडस्लायडिंग झाली, हे झालं. त्याच्यावरून नंतर आम्हाला कळालं की ते ऍक्च्युली आम्ही नंतर जेव्हा न्यूज पाहिली ना त्या टाइमला कळालं की ते गोळीबार होता म्हणून. आम्हाला आता ते म्हणजे जसं सांगण्यात आलं, माहिती विचारण्यात आली तशी आम्ही सांगून दिली. गोळीबार सुरू झाला त्यावेळी दरड कोसळली असावी असं लोळगे दाम्पत्याला वाटलं. पण तिथून बाहेर पडायचं होतं. रांगेत असलेल्यांपैकी पहिल्याच घोड्यावर बसून ते निघाले. त्यानंतरचा थरारक अनुभव कृष्णा लोळगेंनी सांगितलाय. बैसरण व्हॅली मध्ये आम्ही होतो, तिथं 1-1.5 तास होतो. आम्ही तिथून निघाले की 15 ते 20 मिनिटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे. मग आम्हाला जसा आवाज आला, आमचे जे घोडेवाले जे होते हेल्पर, तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून म्हणजे तिथून काढून हॉटेलमध्ये ट्रान्सफर केलं आम्हाला. तर असं म्हणजे नंतर का आम्हाला कळालं की ते आतंकवादींना, पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला होता, नंतर आम्हाला कळालं की आतंकवादी हल्ला झाला. मग आम्ही हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर आम्हाला थोडासा हे वाटलं. मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं म्हणून. आम्ही मग तिथल्या लोकलला आम्हाला सपोर्ट केल्यामुळं आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला. हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आमची, समजा त्यांनी आम्हाला हे केलं समजा. तुम्ही तिथं फिरायला गेलो होता, बरोबर आहे? तिथं पोलीस वगैरे तिथं म्हणजे जसं हल्ला झाला तसं ताबडतोब मध्ये म्हणजे 2च मिनिटात आर्मी, CRPF, चॉपर वगैरे सगळे आलते फास्ट मध्ये. कारण जवळच आहे ना तिथं कॅम्पस त्याचं. पहिले काय नव्हतं का तिथं? पहिले होतं पण त्या ह्याला नव्हतं, व्हॅलीमध्ये नव्हतं. अच्छा. तिथं पोलीसवाले कोण नव्हते, काय नाही. तिथं हल्ला झाल्यावर पोलीसवाले हे ते गेले चॉपर. मग आम्ही तर खालीच होतो ना थोडं, म्हणजे झाल्यावर हल्ला आम्ही लगेच 10-15 मिनिटानंतर आम्ही गेलो की ते हल्ला झाला असं कळालं आम्हाला. 15 मिनिटाचं अंतर कापल्यामुळे तुम्ही सुरक्षित आहे. सुरक्षित झालं. म्हणजे आम्ही त्या जिथं घटनास्थळ झाली 1-1.5 घंटा आम्ही तिथंच होतो. आम्हाला थोडंसं बेचैन वाटलं की आता निघून जाऊ, दुसऱ्या स्पॉट बघावं. ते आम्ही जसं निघालं, आमचा फर्स्ट घोडा होता. आम्ही जेवढ्या लोकांमध्ये आमचा पहिला घोडा तिथून निघाला समजा तिथं. मग नंतर आम्ही निघाले की ते झालं घटना.